नमस्कार. कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि 3 गुरुवार आता झालेले आहेत आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे 5ही गुरुवारी आपण व्रत करणार आहोत. आणि बऱ्याच महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की 5व्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी अमावस्या आहे, मग तो गुरुवार आपण धरावा का, उद्यापन करावं का, उद्यापन करायचं असेल तर कोणत्या वेळेत करावं किंवा कधी करावं, कसं करावं, या संपूर्ण बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत असतो आणि घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घट बसवले जातात. आवडीनुसार आपण घटाला सजवत देखील असतो. साधारण प्रत्येक महिन्यामध्ये 4 गुरुवार येतात, परंतु यंदा अनेक भक्तांमध्ये संभ्रम आहे की यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेमके 4 की 5 गुरुवार लक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे, कारण 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे त्यामुळे. परंतु मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे नेमकं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे की नाही असा देखील प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे. तर आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर 11 जानेवारीला गुरुवार आणि अमावस्या आल्याने मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं याबद्दल पाहूयात. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवारचं व्रत असणार आहे. अमावस्या असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचं आहे. 11 जानेवारीला अमावस्या असली तरी गुरुवारचं व्रत करून आपल्याला उद्यापन करायचं आहे. आपण दिवाळीच्या दिवशी देखील लक्ष्मीची पूजा ही अमावस्या तिथीवरच करत असतो. त्यामुळे मनामध्ये कुठलाही संभ्रम न ठेवता आपण 5ही गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यातले करायचे आहेत आणि 5व्या गुरुवारी तुम्ही बिनधास्त उद्यापन करू शकता. असं नाही आहे की आपण 5वा गुरुवार धरायचा आहे आणि लगेचच आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर 5व्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी आपल्याला उपवास धरायचा आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूजा देखील मांडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास हा धरायचा आहे. अमावस्या तिथी ही 10 जानेवारी 2024 रोजी रात्री 8:11 नंतर सुरू होणार आहे आणि ती 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:27 मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तेव्हा ती समाप्त होणार आहे. त्यामुळे 11 जानेवारी 2024 रोजी अमावस्या तिथी आहे. या तिथीवर तुम्ही उपवास धरायचा आहे, उद्यापन देखील करायचं आहे. तर तुम्ही 5 किंवा 5:30 नंतर देखील उद्यापन करू शकता. तर उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे याविषयी थोडक्यात पाहूयात. यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यातील 5ही गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी व्रताची मांडणी करायची आहे आणि उपवास देखील करायचा आहे. तर पूजेप्रमाणेच याचे विसर्जन आणि उद्यापन याला देखील खूप महत्त्व आहे. तर तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली तर उद्यापन करायची योग्य पद्धत देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पवित्र असा मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी आपल्याला या दिवशी सुवासिनींना, महिलांना हळदी कुंकवासाठी घरी बोलवायचं आहे. तर तुम्ही 5 किंवा 7 या स्वरूपामध्ये महिलांना घरी बोलवू शकता आणि लक्ष्मीच्या स्वरूपातील या स्त्रीचा किंवा या महिलेचा आपल्याला आदर करायचा आहे, सन्मान करायचा. 5व्या गुरुवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपल्याला कथा वाचायची आहे आणि कथा वाचायच्या आधीच तुम्ही महिलांना घरी बोलवू शकता आणि त्यानंतर तुम्ही देवीची पूजा करून कथा वाचू शकता आणि देवीला नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचं आहे. तर संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आपल्याला आमंत्रित करायचं आहे. त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर आपल्याला करायचा आहे. सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा देखील आपल्याला करायची आहे. त्यांना आपल्याला फळे द्यायची आहेत. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून शिरा किंवा खीर देऊ शकता. त्याचबरोबर त्यांना आपल्याला सौभाग्य समजून गजरा देखील आपल्याला द्यायचा आहे आणि महालक्ष्मी व्रताची पुस्तक किंवा आपल्याला त्यांना द्यायचं आहे आणि तुमची इच्छा असेल तर एखादी भेटवस्तू देखील तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर त्यांची ओटी आपल्याला भरायची आहे. त्यांना भावपूर्ण आपल्याला नमस्कार करायचा आहे. उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना आपल्याला भोजन देखील द्यायचं आहे. हे सर्व तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता.
या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं। शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन देखील आपल्याला ह्या व्रताची सांगता करता येते किंवा उद्यापन करता येते। तुम्हाला जर महिला मिळाल्या नाही किंवा कन्या मिळाल्या नाही 5, तर तुम्ही काही कन्या आणि काही महिला घरी बोलवून उद्यापन आपलं करू शकता। तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची आहे। लक्ष्मी व्रताची कथा देखील आपल्याला वाचायची आहे, देवीची आरती करायची आहे। कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर असे म्हणत क्षमा याचना देखील आपल्याला करायची आहे। तर तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना देखील आपल्याला करायची आहे। नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ उचलून आपल्याला ठेवायचं आहे। गजरा, फुलं केसांमध्ये माळवायची आहे। म्हणजे आदल्या दिवशी गुरुवारी आपण जे काही फुलं देवीला वाहिली असेल किंवा विणी अर्पण केली असेल तर ती आपल्याला आपल्या स्वतःच्या केसांमध्ये माळवायची आहे। त्यानंतर आपल्याला दुर्वा वाहत्या पानामध्ये विसर्जित करायचे आहेत। सुपारी, नारळ आहारामध्ये आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला पूजेमध्ये वापरलेलं जे नारळ आहे ते तुम्ही फोडून प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता, परंतु बऱ्याच महिला लाल कापडामध्ये ते नारळ बांधून घरामध्ये ते बांधत असतात। तर कलशामधील पाणी आपल्याला तुळशीला घालायचं आहे आणि हळद कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी आपल्याला ते वापरायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर पूजा देखील करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी महालक्ष्मीची आपण ओटी भरत असतो। तर 3 गुरुवार आता झालेले आहेत आणि आणखी 2 गुरुवार तुमच्याकडे आहेत। तर ज्यांनी कोणी अजूनही महालक्ष्मीची ओटी भरली नसेल त्यांनी खणा नारळाने ओटी भरायची आहे। आणि बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की 5व्या गुरुवारी भरली तर चालेल का? तर हो, तुम्ही 5व्या गुरुवारी महालक्ष्मीची ओटी भरू शकता आणि त्या ओटीचं काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण याआधीच पाहिलेली आहे, तरी देखील मी सांगते। तर त्या ओटीमधील जे ब्लाऊज पीस आहे ते तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता किंवा हळदी कुंकवासाठी तुम्ही महिलांना घरी बोलवणार आहातच तर एखाद्या महिलेला तुम्ही देवीची ओटी भरलेली जी ब्लाऊज पीस आहे ते तुम्ही भेट म्हणून देऊ शकता। तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे सर्व काही करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे। उद्यापन कसं करायचं आहे, कधी करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला उपवास कसा करायचा आहे आणि शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची आहे, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता। भेटूयात पुन्हा आपण अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।